चंद्रपूर लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संघटना चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा मतदारसंघातील भाजपा महाविकास आघाडीचे उमेदवार नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर पाठिंबा देत आहेत। महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र, पालेवार भोई समाज चंद्रपूर, चंद्रपूर जिल्हा साऊंड सिस्टम असोसिएशन चंद्रपूर, राष्ट्रीय हिंदू महासभा भारत, राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 चंद्रपूर जिल्हा, सोनार समाज चंद्रपूर जिल्हा, विश्व ब्राह्मण पांचाळ सेवा समिती जिल्हा चंद्रपूर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवडून देण्याचा संकल्प हाती घेतला। सुधीर भाऊंसारखा आपल्या हक्काचा उमेदवार निवडून यावा यासाठी अनेक संघटना सरसावल्या आहेत। येत्या 3 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे, मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि आपल्या चंद्रपूर शहरातनं चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्रामधनं आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे आहेत। सुधीर भाऊंनी केलेल्या कामाचा तगादा फार मोठा आहे। 300च्या वर्ण विकास कामं सुधीर भाऊंनी आपल्या चंद्रपूर शहरात केलेली आहे। म्हणजे चंद्रपूरचा पूर्ण कायापालट केलेला आहे, चेहरा मोहरा बदललेला आहे। हॉस्पिटलपासनं, गार्डनपासनं जागतिक पातळीवरती त्यांनी आपल्या चंद्रपूरचं देशात नावलौकिक मिळवून दिलेलं आहे। दुसरीकडे आपल्याला नुसताच चंद्रपूरच्या विकासाचा विचार न करता मोदींचा पण विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या देशाची जागतिक पातळीवरती जी उंची वाढलेली आहे भारत देशाची ती आपल्याला कायमस्वरूपी ठेवायची आहे। आपल्या देशाच्या सुरक्षेचा आपल्याला विचार करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शहरामध्ये जो माणूस खंबीरपणे सर्वांच्या सुखदुःखामध्ये उभा होतो, ज्याला अडचणीमध्ये मदत करतो, ज्याच्या प्रश्न सोडवण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे, जो माणूस वयाच्या 17व्या वर्षापासून लोकांच्यासाठी लोकहिताचे कामं करतो आहे आणि आपल्या शहराचं नाव, मातीचा आपल्या गंध सगळीकडे पसरवतो आहे, अशा व्यक्तीला आपण मतदान करावं। भाजपने अतिशय योग्य उमेदवार आपल्या चंद्रपूर शहराला दिलेला आहे आणि आपण त्याचं चीज करत आदरणीय सुधीर भाऊंना प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदान करून त्यांना विजयी करून संसदेत पाठवायचं हे आपलं आज कर्तव्य आहे आणि आपण केलं पाहिजे। कारण एवढंच की विकासाचा मुद्दा, गरीब तरुणांना रोजगार मिळवण्याचा हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो। जे वन अकादमी निर्माण केली भाऊंनी तिथे सुद्धा त्यांना रोजगार मिळाला आहे। बॉटॅनिकल गार्डन बल्लारशाचं जे आहे ते जागतिक पातळीवरचं बॉटॅनिकल गार्डन झालेलं आहे। आता बऱ्याच सुविधा भाऊंनी तिथे दिलेल्या आहेत, जवळपास 85-80% स्थानिक लोकांना तिथे रोजगार मिळालेला आहे। त्यानंतर चंद्रपूर हे केंद्रबिंदू करून त्यांनी त्यांच्या त्या कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्रबिंदू म्हणजे चंद्रपूर ठेवलं, म्हणजे जेणेकरून चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व छोट्या मोठ्या गावांना तिथे ट्रीटमेंट घेता आली पाहिजे, त्यांची हयगय होऊ नये। अशा प्रकारचे अनेक मुद्दे आहेत जे सांगण्यायोग्य आहेत। विधवा, परित्यक्त्या, अपंग, अनाथ, दीन लोकांचे त्यांनी बरेच प्रश्न सोडवलेले आहेत, त्यांना मदत केलेले, निराधारांना हे आणि आता आपले मोदीजी पण बऱ्याच योजना राबवतात आहे। महिला कल्याण असू दे, बाकी उज्ज्वला योजना असू दे, विश्वकर्मा योजना असू दे। त्यामुळे आपलं हे कर्तव्य आहे की लोकसभेतही भाजपचा उमेदवार आपण निवडून आणूया आणि विकासाची ही गती पुढेच तशी घेऊन जाऊया। माझं सर्व मतदारांना, नवमतदारांना हे आवाहन आहे की सर्वांनी मतदान जरूर करायचं। राष्ट्रहितासाठी मतदान गरजेचं आहे, मोदींना निवडून आणण्यासारखं। कारण देश पातळीवर आपल्या देशाची सुरक्षा फक्त मोदीच नीट ठेवू शकतात, अन्यथा आपल्या देशातल्या सर्वांनाच धोका आहे। हा धोका लक्षात घेता तरी लोकांनी, नवमतदारांनी आणि तरुण, वृद्ध, अपंग, अनाथ सर्वांनी निश्चितपणे जाऊन मतदान करायचं। वेळात वेळ काढून सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ आहे आणि मी सर्वांना आवाहन करते, सर्वांनी मतदान जरूर करा। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर।
संपर्क साधा 8605245080. लँडलाईन नंबर 0712256774 7.